8 मार्कासाठी आलेला क्वेश्चन आहे तो. काय म्हणते वाचू काय? शीतल इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चर किती युनिट? 1800. म्हणजे आपल्याला कॉस्ट शीट कोणत्या कंपनीची बनवायची आहे? शीतल कंपनी. वर असं लिहून घेता, कॉस्ट शीट ऑफ शीतल इंडस्ट्री. इकडे राईट हँड साइडला लिहायचं प्रोडक्शन. किती वस्तू तयार आहे? 1800. आणि कोणत्या वर्षाची माहिती आहे? 2021. चलो, आता याच्यानंतर आपल्याला जी माहिती दिली आहे ती आपल्याला कॉस्ट शीटच्या फॉर्मॅटमध्ये लिहायची आहे. तर कॉस्ट शीट जेव्हा सुरू करतो आपण तेव्हा पहिल्या नंबरची एंट्री घेत असतो ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. तर त्याच्यात आता रोजच्या सारखं नाही आलाय, रॉ मटेरियल आलाय, पण त्याच्या समोर ब्रॅकेटमध्ये डेट आहे 1 एप्रिल 2020 वाला. सांगा मग ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल किती आहे? 42. आता याच्यामध्ये प्लस करत असते मटेरियल परचेस. काय प्लस करत असते? मटेरियल परचेस. चला शोधा, मटेरियल परचेस नावाची एंट्री आहे का त्याच्यात? 2,40,000. पहिली एंट्री कोणती घेतली आपण? रॉ मटेरियल. दुसरी एंट्री मटेरियल परचेस. आता 7 एंट्र्या प्लस करा. किती? 7. कोणत्या कोणत्या? कॅरेज इनवर्ड, रॉयल्टी, इम्पोर्ट, कस्टम, टाइप, कमिशन ऑन परचेस. आता ह्या 7 पैकी कोणकोणत्या आल्या हो? पहिले पहा, कॅरेज इनवर्ड आहे. आहे? सांगा कॅरेज इनवर्ड. आता पहा, अप्राय आहे काय? रॉयल्टी आहे काय? आहे. पण रॉयल्टीची व्हॅल्यू पहा कशी आहे? 5% ऑन मटेरियल परचेस. मटेरियल परचेस किती आहे? याच्यावर 5%. किती होईल? किती एंट्री प्लस होते? 7. कॅरेज इनवर्ड, अप्राय, रॉयल्टी. इथपर्यंत आलो. चला, इम्पोर्ट आहे का बा? कस्टम आहे का बा? फ्राईट आहे का बा? बाकी काही आहे? मग एवढ्याची बिल 7. याला कोणतंच नाव द्यायचं नाही. आता याच्यामधून मायनस कराव्या लागतात 3 एंट्र्या. क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आला त्याच्यात पहा 35,000. अजून एक एंट्री मायनस होत असते परचेस रिटर्न. तर परचेस रिटर्नचं दुसरं नाव आलं आहे रिटर्न आउटवर्ड. रिटर्न आउटवर्ड म्हणजे टोटल किती एंट्र्या मायनस होते म्हटलं? कोणकोणत्या? क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, परचेस रिटर्न, सेल ऑफ वेस्टेज. सेल ऑफ वेस्टेज आहे का बा? मग आपण दोनच एंट्र्या मायनस करून टाकू. 2,50,000. याला नाव देऊ आपण मटेरियल कन्झ्युम. काय नाव देऊ? म्हणजे आपल्याला जर 1800 वस्तू तयार करायच्या असेल तर आपला मटेरियलचा खर्च किती झाला? 2,50,000. हा खर्च फक्त कायचा आहे? याच्यात मटेरियल सोडून बाकी कोणताच खर्च नाही. एवढा पाठवून जाईल. आता याच्यात अजून 2 एंट्र्या ऍड करा लागतील. डायरेक्ट वेजेस, डायरेक्ट एक्सपेन्स. चला शोधा. डायरेक्ट वेजेस आहे 1,80,000. तुम्ही पाहत जा त्याच्यात दिसले का तुम्हाला? आता अजून एक एंट्री प्लस होते डायरेक्ट एक्सपेन्स आहे काय पहा? मग नाही लिहिली असते तरी चालेल. चला हे 1,80,000 बाहेर काढून घेऊ. हे अगोदरच्या ह्याच्यात प्लस करा 430. याला नाव द्यावं लागत असते प्राइम कॉस्ट. काय नाव द्यावं लागते? एवढा चार्ट पाठ असला पाहिजे. एक वेळा घेऊ का नाही सुरू काय? करूच. ठीक आहे. पहिली एंट्री कोणती? दुसरी एंट्री मटेरियल परचेस. मग 7 एंट्र्या प्लस होत्या. कोणकोणत्या? कॅरेज इनवर्ड, अप्राय, रॉयल्टी, इम्पोर्ट, कस्टम, टाइप, कमिशन ऑन परचेस. 7 पैकी जेवढ्या आल्या तेवढ्या लिहायच्या. एवढ्यांची टोटल करायची.
आता याच्यातून 3 एंट्र्या क्लोजिंग स्टॉक ऑफ परचेस रिटर्न सेल्स ऑफ वेस्ट. 3 पैकी आपल्या 2च आल्या होत्या तर 2च मायनस. याला नाव दिलं आपण मटेरियल कन्झ्युम. काय नाव दिलं? मटेरियल कन्झ्युम. आता याच्यातून आणखी 2 एंट्र्या मायनस होतील, प्लस होते का मायनस होते? कोणत्या? डायरेक्ट वेजेस, डायरेक्ट एक्सपेन्स. ह्या 2 एंट्र्या काय करायच्या? म्हणजे व्हॅल्यू आली त्याला नाव द्यायचं प्राइम कॉस्ट. एवढा चार्ट सगळ्यांना पाठ झाला पाहिजे. आता इथून पुढचा चार्ट आपण लक्षात ठेवू. कुठपर्यंत आलो आपण? आता प्राइम कॉस्टच्या नंतर याच्यात ऍड करायचे फॅक्टरी ओव्हरहेड. कायच्याशी रिलेटेड? फॅक्टरीशी. चला फॅक्टरी वाले खर्च कोणते आहेत त्याच्यात शोधू आपण. कोल, गॅस, वॉटर, लाइटिंग, हीटिंग, मोटिव्ह पॉवर. फॅक्टरी लाइटिंग 17,000. फॅक्टरी लाइटिंग नंतर कोल, गॅस, वॉटर, मोटिव्ह पॉवर. एक एंट्री नवीन आली आज, रिसर्च एक्सपेन्स. कोणते एक्सपेन्स? 3 नाव सांगतो, लक्षात ठेवा. ड्रॉइंग रूम एक्सपेन्स, रिसर्च एक्सपेन्स आणि सर्वे एक्सपेन्स. असे किती नाव? कोणते? ड्रॉइंग रूम एक्सपेन्स, रिसर्च एक्सपेन्स, सर्वे एक्सपेन्स. हे कायच्यात घ्यायचे? चला रिसर्च आले आज, सांगा किती? 14,000. अजून फॅक्टरीच्या रिलेटेड कोणता आहे पहा? रिसर्च कुठे होते? रस्त्यावर. फॅक्टरी. एक्सपेरिमेंट. अरे रिसर्च नवीन मोबाईल. पहिले ते दुसरेच कॅमेरे होते, मेगापिक्सलच नव्हते दिले. मग अजून रिसर्च झाला, मग 1 मेगापिक्सल आला. आता 108 150 वर वाढी पोहोचली. म्हणजे त्याच्यात काय झाला? रिसर्च. रिसर्च कुठे होते? फॅक्टरी. अजून शोधा फॅक्टरीचा खर्च नाही आहे काय? झालं. मग ह्या दोघांची टोटल करू. 17 14 31 31. हे आधीच्या याच्यात प्लस करा. याला सध्या कोणतंही नाव द्यायचं नाही. आता याच्यात ऍड होत असते ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस आणि मायनस होत असते WIP. शोधा त्याच्यात WIP चा ओपनिंग आणि क्लोजिंग आहे काय? आज आलाच नाही. आला काय? मग लिहायचंच नाही. जे पैसे आले यालाच आपण नाव देऊ फॅक्टरी कॉस्ट किंवा यालाच म्हणतात वर्क कॉस्ट. आता या कॉस्टशीटचा फायदा काय आहे? आपण प्रत्येक स्टेपवर आपल्या प्रोडक्शनचा खर्च काढू शकतो. म्हणजे 1800 वस्तू जर तयार करायच्या असेल तर मटेरियलवर किती खर्च होईल? प्राइम खर्च किती होईल? प्रोडक्शन सुरू झाल्यानंतर फॅक्टरी पर्यंत खर्च किती होईल? हे खर्च कुठपर्यंत होते? फॅक्टरी पर्यंत. आता फॅक्टरी नंतर याच्यात ऍड करायचं ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड. कायचे खर्च? ऑफिसचे खर्च. चला ऑफिस रिलेटेड कोणते आहे? सॅलरी आहे का? ऑफिस रेंट आहे 8,000. ऑफिस रेंट नंतर स्टेशनरी परचेस आहे 7,000. स्टेशनरी नंतर ऑडिट फी, डायरेक्टर फी, इन्शुरन्स, पोस्टेज, टेलिग्राम काहीच नाही. म्हणजे ऑफिसचे खर्च संपले. या दोघांची बेरीज करू 15,000. आता 15. हे 15 आधीच्या याच्यात काय करायचे? करा 476. आता तिकडे जातो. किती झाली टोटल? ह्या 476 ला नाव द्यायचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. म्हणजे उत्पादनाचा खर्च. एवढे रुपये जर आपण खर्च केले तर
तर आपल्या किती वस्तू प्रोड्यूस झाल्या. प्रोड्यूस म्हणजे तयार झाल्या आता वस्तू. आता ह्या कॉस्ट ऑफ प्रोडक्शन नंतर याच्यामध्ये ऍड होते ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स आणि मायनस होते क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स. ज्याला फिनिश गुड्स वाला ओपनिंग आहे का पहा त्याच्यात किती. चला 40 ऍड करा. 5 सोडा. क्लोजिंग फिनिश गुड्स आहे का पहा 35. तो याच्यातून मायनस करा. 481. याला म्हणतात कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. काय म्हणतात. एवढा डब्बा पाठ कर जा. पहिल्या दिवशी बोलून सांगून राहिलो केवढा किती आहे का गेली आहे जायचे ना. पहिले सांगून जातो कुठपर्यंत पाठ करा. तिथून पुढे आपण लक्षात ठेवू. कॉमन सेन्स वाली गोष्ट आहे का आपलं प्रोडक्शन पहिले कुठं जाईल मग फॅक्टरीचे खर्च ऍड करू. नंतर कोणते खर्च ऑफिसचे. मग आपल्याला मिळाली कॉस्ट ऑफ फिनिश गुड्स म्हणजे तयार असणारा माल. याचा ओपनिंग प्लस करायचा क्लोजिंग मायनस करायचा. आता शेवटचे आणि लास्ट एक्सपेन्स प्लस करायचे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. कायचे खर्च सेलिंगचे. जरा सेलिंग मध्ये कोणकोणते येते आपण उमाचा पहिली एंट्री. सेलिंग म्हणजे माल नेण्याचा खर्च. कॅरेज आउटवर्ड. कॅरेज आउटवर्ड हा माल किती आहे सांगा. अजून पहा सेलिंग रिलेटेड कोणते आहे. बॅड डेट. आपला पैसा बुडाला. आपला पैसा कोण बुडाला. उधारीत माल सेल केला म्हणजे तो सेलचा खर्च. किती आहे बॅड डेट. शोरूम एक्सपेन्स. शोरूम कायच्यासाठी उघडत असते. हा स्वतःसाठी. शोरूम आहे ना आपल्या उघडाला ट्रेंडचा आहे. शोरूम कायचा खर्च आहे ना सेलचा. सांगा किती 12,000. अजून शोधा सेल वाले खर्च नाही घे. प्रोव्हिजन वाली एंट्री कट करा. शिकवला आहे तुम्हाला माहिती खात नाही. अशा 5-7 एंट्र्या सांगितल्या होत्या मी. आहे का मी जे जे माहिती ते लक्ष द्या. मी ज्या एंट्र्या लिहितो त्यावाल्या एक इंटरेस्ट बस त्यात वाचून नको लागू. दम आहे का तुझ्या तशी सांग. रोज रिजल्ट नको. हा जे जे माहिती ते सांगतो. इंटरेस्ट. आता इथं शॉर्टकट मारला मी 5-6 इंटरेस्ट आहे. इंटरेस्ट ऑन लोन, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, इंटरेस्ट ऑन डिबेंचर. कोणताही इंटरेस्ट आला तर. तसंच डिस्काउंट, डिस्काउंट पेड, डिस्काउंट रिसीव्ड. नंतर प्रोव्हिजन. कोणतीही प्रोव्हिजन, कोणताही फंड, कोणताही रिझर्व, कोणताही रिटर्न ऑफ आणि इन्कम टॅक्स. ह्या 7 एंट्र्या आहेत. ज्या एंट्र्या कॉस्ट अकाउंट मध्ये किंवा कॉस्ट शीट मध्ये येत नाही याचा आणि कॉस्ट शीटचा काही कन्सल्ट नाही. मग आपल्या इथे एक एंट्री आली आहे प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. हे एंट्री घ्यायची नाही. आपल्याला फक्त कायचे खर्च पाहिजे प्रोडक्शन. हे प्रोडक्शनचे खर्च नाही पाहिजे. समज हे नाव पाठ करा. आपण इंटरेस्ट पेड केला, व्याज दिलं. समजा नाही दिलं तर आपली फॅक्टरी बंद होईल काय नाही. त्याचा इम्पॅक्ट आपल्या प्रोडक्शन वर पडत नाही. म्हणून त्या एंट्र्या कॉस्ट शीट मध्ये येत नाही. डिस्काउंट. आपण माल घेतला त्यानं आपल्याला डिस्काउंट नाही दिला मग आपलं प्रोडक्शन बंद होईल काय नाही. दिला तर आपण महागाने आणू विकत. पण माल तर आपण विकतच घेऊ.
इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स आपल्या प्रोडक्शन वर काही फरक पडते काय? त्या एंट्र्या पाठ करा. त्या एंट्र्या कॉस्ट शीट मध्ये येत नसते, मग प्रोव्हिजन घ्यायची नाही. हा कोणते खर्च कोणाला आपण अजून सेलिंगचे कमिशन आहे का बा? ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स काला होतं काहीच नाही आहे. मग एवढ्याची टोटल 25,000. हे 25,000 आधीच्या ऍड करा 5,06,000. याला नाव द्यायचं टोटल कॉस्ट. कोणती कॉस्ट? म्हणजे जर आपल्याला 1800 वस्तू तयार करायच्या आहे तर आपला टोटल खर्च किती? 5,06,000. आता याच्यात सगळे खर्च आले मग. हा तसे मी तुम्हाला पहिल्यापासून सांगणार पहिल्या दिवशीपासून की या कॉस्ट शीटचा उपयोग काय आहे. हे कॉस्ट शीट फक्त कोणते लोक बनवतात? मॅन्युफॅक्चरर. ट्रेडर लोक नाही बनवत. आपल्या गावातले लोक कॉस्ट शीट नाही बनवत. आपल्या गावातले लोक ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवतात, जे आपण मागच्या पर्यंत शिकलो. हे अकाउंट कोण बनवत असते? मॅन्युफॅक्चरिंग मध्ये लोक. मग याचा फायदा काय आहे? तर याचा फायदा असा आहे का आपण प्रत्येक स्टेजवर आपला खर्च काढू शकतो. मटेरियलचा खर्च एवढा, लेबरचा खर्च एवढा, फॅक्टरी पर्यंत एवढा खर्च येईल, प्रोडक्शन पर्यंत एवढा खर्च. हा सगळे मिळून टोटल खर्च झाले 5,06,000. आता क्वेश्चन मध्ये पास सेल दिलाय की प्रॉफिट दिलाय? मग दोन रेषा लाईन सोडायच्या. खाली लिहायचा सेल किती आहे सांगा? 5,80,000. म्हणजे आपण किती रुपये खर्च केले आणि सेल कितीचा केला? सेल मधून हे प्राइस काय करायचं? चला हे मायनस केली 74,000 उरली 70. याला नाव द्यायचं काय? नाव द्यायचं. आता याचा दुसरा फायदा काय आहे? पहिला फायदा काय सांगितला? प्रत्येक स्टेजवर आपण खर्च काढू शकतो. म्हणजे पेरणीचा खर्च एवढा कशा टाइम, मटेरियलचा एवढा, फॅक्टरी पर्यंत एवढा, असं स्टेज वाईज खर्च काढू शकतो. याचा दुसरा फायदा असा आहे का आपण प्रत्येक कॉस्ट हे पर युनिट मध्ये काढू शकतो. म्हणजे एका वस्तूवर किती पैसे खर्च केले हे आपण सांगू शकतो. काय करू शकतो आपण? ह्याच्या प्राइस आहे, ह्या सगळ्या प्राइसले 1800 ने डिवाइड करू शकतो. म्हणजे आपल्याला एका वस्तूची प्राइस मिळते. तर सगळ्यांना डिवाइड करत बसायचं नाही. ह्या लास्ट 3 वाल्या एंट्र्या काढल्या तरी भरपूर झाला. टोटल खर्च किती झाला? 5,06,000 डिवाइडेड बाय 1800. 281.11 पर युनिट. म्हणजे एक वस्तू तयार करण्याचा खर्च किती झाला? 281. चला 74,000 डिवाइडेड बाय 1800 41 पॉइंट पर युनिट. किती? 322.22 पर युनिट. म्हणजे एक वस्तू कितीला सेल केली? 322.22. बरोबर आहे? लिहा. इथं कॅरेज आउटवर्ड